आपण इकडे बसून पुढे गेलं तिकडे दगड आहे कुठे आहे. तर मित्रांनो, आपण डबा रेडी आहे आपल्याकडे. जर्मनचा डबा घेतलाय. डब्यामध्ये आतमध्ये पूर्ण तेल लावलंय जेणेकरून करपू नये आणि साईडने त्याला माती लावली आहे. आणि आपण ही गावावरून भांबुडीची पाला वगैरे मी आपण आणलाय. कोथिंबीर आहे आणि केळीची पानं घेतली आहेत. डब्यामध्ये आपण केळीची पानं ठेवून त्याच्यावरती आपण हे चिकन ठेवणार आहे. चिकन नंतर वाल पण आणले आहेत आणि अंडी आणली आहेत ते आपण. तर मित्रांनो, केळीचं पान ठेवलंय आणि केळीच्या पानाच्या नंतर आपण थोडी त्याच्या खाली भांबुडी टाकूया जेणेकरून या भांबुडीचा सुगंध आहे ना हा वरपर्यंत येईल. अशी व्यवस्थित भांबुडी टाकून घेऊया. भांबुडी टाकली आहे. भांबुडीचा पाला थोडा टाकलाय खाली आणि त्याच्यावरती आपण हे चिकनचे पीस ठेवूया. अजून कोथिंबीर पण आहे. काकाकडे कोथिंबीर पण आणलेली आहे आम्ही, म्हणजे थोडा सुगंध जरा चिकनला चांगला येईल. अशी कोथिंबीर पण आहे आणलेली आणि त्याच्यावरती आपण हे आता चिकनचे पीस टाकूया व्यवस्थित. तर आता दुसरा थर आपण लावणार आहे तो म्हणजे ह्या वालाच्या पावटे बघा, पावट्याच्या शेंगा आणल्यात ते आपण लावूया. याच्यावरती पावट्याच्या शेंगा ठेवूया. त्याच्यावरती ना आपण भांबुडीचा पाला ठेवूया. त्याच्यावरती केळीची पानं ठेवूया. मित्रांनो, थर चांगले होतील. केळीची पानं ठेवलं की नंतर आपलं काय मिक्स होणार नाही. चला मित्रांनो, शेवटचा थर आहे. शेवटचा थर ठेवतोय आपण आता. अंडी ठेवतोय. कावटा
कवट तुटलाय वाटतं ना? नाही नाही काय केस आहे. अंडी अंडी 3 6 7 8. आता भांबरूड बहुतेक सगळं संपलं. आता हेच उरलं राहिलं. टाकू हे पण. काट्यात आल्यात त्याच्यात. झाकण लागायला पाहिजे. झाकण लागेल. झाकणावर कधी बोलून ठेवायला गेला नाही. टाईम आहे ना. चला डबा आपल्याला डबा पूर्ण भरून झालेला आहे. जे चिकन टाकलोय आपण, अंडी टाकली आहेत आणि पावट्याच्या शेंगा टाकल्या आहेत. आता फक्त पुढे शेकोटी पेटवायची आहे. ह्या पूर्ण डब्याला आपण शेकोटीमध्ये भाजणार आहोत आणि भाजून झाल्याच्या नंतर जवळजवळ 1 तास तरी लागेल ना भाजायला. 1 तास तरी लागेल हे पूर्ण भाजून. भाजल्याच्या नंतर आतमध्ये जे चिकन कशा प्रकारे शिजेल ना ते तुम्हाला दाखवतो पुढे. चला मित्रांनो, डबा आपल्या पोपटीचा बंद करून घेऊया आणि त्याच्या जागेवरती नेऊन ठेवूया. पातेलं थोडं टाकूया म्हणजे आग चांगली भेटेल. तिथे घ्या ते लादीवर घ्या. मित्रांनो, झालेली आहे आपली पोपटी, रेडी आहे. आता ओपन करून बघूया आपण. नाही करपले नाही, बरोबर खाली गेले पूर्ण व्यवस्थित. हा शिजलाय. थांब, वाफ जाऊ दे थोडी. काहीतरी मित्रांनो, बघूया आपण ओपन करून. पहिला थर आहे आपला अंड्यांचा. अंडी चांगली शिजली आहेत. वा रे वा, कवटं शिजली आहेत आपली.
व्यवस्थित शिजली आहेत. ते जरा साईडला रा रे. हा बोलो. पोपटी पोपटी पोपट पोपटलाल हा पोपटी. कपड्याने उठला ना हा, कवच कवच काढून घाल. फुटलं खाली ठेव ना बदल त्याच्यात. दोन्ही हातून पकडा. बाबा वाजू आपण कपड्याने करा ना कुठे घालून दे. नागरा आला. टाव गरम आहे. थांब. हा अर्धवटा भाऊ आहे या रे, हट हट चल निघ. मित्रांनो खूप गरम आहेत. हात वाजतायत. हात बाहेर काढते वेळी. ए, साड्या, इकडे जा. नाही हे काय गवत ठेवतो ना गाडी. चारा भांबुटा काय भेटला. भांबुड्या गावावरून आणलं होतं. हा हे काय वरती तर ह्याच्या खाली चिकन चिकन असेल याच्यामध्ये. भांबुटा म्हणजे मला समजलं काय बोलतो. हे भांबुडे तुमच्याकडे काय बोलतो त्याला माहित नाही. आमच्याकडे भांबुडा बोलतो. आणि पाळा या पाळ्याचा हा 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 सुगंध बघ राजी राजी सुगंध बघ. पाळ्याची भाजी माहिती आहे ना. भरपूर चांगला लय चांगला. पुढच्या वेळी शेफ झाला असता घे. काय आमलेट आहे आमलेट बनवलंय. मॅगीची चव आहे. गाला संपा. बोलते ही गोटी आहे कोंबडीची. मंगेची काय रे याची बघ. काय एवढं गरम आहे. हातात तर उतरला चमचा पाहिजे. नाही चमचा जाम गरम आहे. चमच्याने असं उचलता येईल. नाही राग नाही तो खाली होता बोलत चल वर. मला बोला तू कुठं झालाय. बोल वाढीत चाललाय. आणि आता आपण काय ठेवलंय. चिकनच आहे काय रे. चिकनच आहे त्याच्या खाली पण. अशा प्रकारे इथे पण चिकन आहे. पलटीत मारायची उगायचा आता. हे वेगळं आलं का खालचा. ते नवणे पलटी मारायची. पलटी मारलं तर सगळं पातेरा पातेरा येईल रे त्याच्यामध्ये. चमचा घ्या. थोडस आलं तर काढू शकतो ना. ते आपण हे करू शकतो. एक पीस मधला काढला तर येणार. ठेवताना मग ठेवावं लागतात ना. हा मग साठी काय केळीची बनव. केळीची पानं लावली. त्याला पीस कमी आणि मटेरियल जास्त येईल. नाही करपले ती. भाऊ का धावलं का परिस्थिती. अरे थांबा ना जरा. एवढून काय आतमध्ये घुसतो आहे. आम्हाला बघायचं. नंबर आहे तेवढे बरे होते. पुढे होतील होईल त्यांच्यात. मला वाटतं ना बोल. मी बरोबर तिघांना काका नंतर 3 किलो बोलणार. मध्ये 2 किलो बनवत होतो. बघ तू. अरे बघ, कसं बोललं तेवढे हा? त्यावर पडलाय. मला पकडना बोलतो. बरं दिसत जाणे रे. करपलंय चिकन. ते बघ ते. इथे पण दाखव. बघ हा याला अजून याला या बंड्याला चिकन. चमचा नाही का दिलं. थांब थांब. हो चमचा दिलं का हवा गेली ना. ए दाजी दादा. टाकल्यावर दाजी दादा बंड्याला हटव. त्या बंड्याला टाईप टाक. आता आपण हाताने काढू शकतो. दाखवून दाखवून खातो. गरम नाही लागत. दाखवून दाखवून. हा दाखवून दाखवून. खातो. शेंगा टाकल्यात तर शेंगा कशा शिजल्या ते बघूया. काय भारी शेंगा शेंगा हा? एक प्लेट आण दुसरी. बघूया. काय नाही ते जा बंडू. हा हा हा
बाहेर हा वास मला मस्त आला. आता वास आला. शेंगा शेंगा शेंगांचा शेंगा शेंगा आल्या शेंगा आमचा माझ्या येऊ काढतो सगळं. शेंगाचा वास माहिती परत एक थर आहे काय? हा, अजून एक लास्ट आहे. हा हॅलो शेंगामध्ये मीठ नाही. अरे शेंगामध्ये मीठ नाही टाकलेलं आहे. आतमध्ये मीठ टाकलं पाहिजे होतं ते. मला थोडंसं ते काढून चिकन मध्ये टाकलं होतं. चिकन मध्ये टाकलं ह्याच्यात नाही टाकलं. ते थोडंसं शेंगा आम्ही टेस्ट करून बघू. हो थांब करतो. लय भारी. शेंगा पण चांगल्या शिजलेल्या आहेत. मला पण दे. चला आता इकडे या. झालं? टेस्ट. मित्रांनो आता शेवटचा थर राहिलेला आहे काढायचा, जो चिकनचा आहे तो. आतापर्यंत आपण हे चिकन काढलं, इकडे अंडी काढली आहे आणि इकडे शेंगा काढल्या आहेत. आता राहिलंय, आता शेवटचा एक थर राहिलाय चिकनचा, तो काढूया. आहा मस्त आलंय, चांगलं आलंय ना राजी? एक नंबर झालाय. अंडी पण चांगली शिजली ग, वाफेवरची अंडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.